धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी देशातला एआयचा पहिला प्रकल्प। सोयाबीन शेतीसाठी धाराशिवच्या उपाळा गावात पायलट प्रोजेक्ट, वेदर स्टेशन आणि सॅटेलाइट सेन्सरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन। ऊस आणि द्राक्ष बागेनंतर आता मराठवाड्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसाठी देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे। सोयाबीनसाठी एआय तंत्रज्ञानाचा देशातला पहिला प्रयोग धाराशिवच्या उपाळा गावामध्ये केला जातोय। राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पायलट प्रोजेक्टसाठी उपाळा गावातील 20 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे। या गावामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे वेदर स्टेशन बसवण्यात आले आहे। या वेदर स्टेशनच्या चहूबाजूला असलेल्या 20 किलोमीटर परिघातील शेतीच्या नियोजनासाठी या स्टेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे। वेदर स्टेशन प्रत्येक तासाचा वातावरणातील बदलाचा रिपोर्ट राहुरी कृषी विद्यापीठाला मिळतोय आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ नोंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन कसं करायचं हे थेट मोबाईलवर सांगतात। वेदर स्टेशनच्या जोडीला सॅटेलाइट सेन्सरचाही वापर तंत्रज्ञानाच्या पायलट प्रोजेक्टमध्ये केला जात आहे। उपाळा गावातील वेगवेगळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये 20 शेतकऱ्यांच्या शेतात असे सॅटेलाइट सेन्सर बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे पिकाला होणारा पाण्याचा ताण, ओलाव्यामुळे होणारे बुरशीजन्य रोग याची अगोदरच या सेन्सरद्वारे शेतकऱ्यांना माहिती पुरवण्यात येणार आहे। पिकावर येणारी रोगराई 4 दिवस अगोदरच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना समजणार असल्याने येणारा रोग आणि त्यासाठी करायची कीड नियंत्रणाची फवारणी कधी आणि कोणती करायची हे एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कळणार आहे। शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असताना आता मराठवाड्याचे प्रमुख पीक असणाऱ्या सोयाबीन क्षेत्रातील हा एआय तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना किती फायदेशीर ठरतो हे पाहावं लागणार आहे। पुन्हा त्यानंतर पाण्याचं पण कळतंय, 10 लिटर पाणी वापरतो आणि जर त्याची हवेचा तेवढं पाणी खाली पोचणारच नाही ना, मग ते करावी। म्हणजे उदाहरणार्थ मला ड्रोनचं जर उदाहरण दिलं मी एखाद्या वेळेस, आता ड्रोन यंत्रणा कृषी अधिकारी उपळा आज उपळा या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथमच सोयाबीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा एक प्रायोगिक प्रयोग इथं सुरू करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राहुरी कृषी विद्यापीठ तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त विद्यमानातून आपण उपळा गावामध्ये 20 शेतकऱ्यांकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सोयाबीनमध्ये त्याचा वापर करत आहोत। त्याच्यामध्ये 10 शेतकरी जे आहेत ते सेन्सर बेस व 10 शेतकरी वेदर बेस याप्रमाणे आपण निवड केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना जे काही गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र तसेच त्यांच्या शेतावरती जे काही सेन्सर बसवण्यात आलेला आहे याचा सर्व डेटा जो आहे तो डेटा कलेक्ट करून तो राहुरी कृषी विद्यापीठामार्फत जे त्यांचं फुले स्मार्ट PDMA ॲप जे आहे त्या ॲपद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला जोडून आपण त्या शेतकऱ्यांना त्या सोयाबीन पिकाची जी काय ॲडवायझरी आहे ती इथं उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करत असताना पाण्याचं नियोजन असेल, कीड रोगाचं व्यवस्थापन असेल ते अचूक पद्धतीनं करता यावं याकरता ही जी काही एआय सिस्टीम आहे ती खूप अतिशय उपयुक्त ठरणार आहे।